नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जमिनीखाली असतो पण खूप महत्वाचा आहे. विषय आहे खोल पाया म्हणजे डीप फाउंडेशन्स आणि मृदा स्थिरीकरण सॉइल स्टेबिलायझेशन. आपल्याकडे याबद्दल भूअभियांत्रिकी क्षेत्रातील बरीच माहिती आहे. आपलं उद्दिष्ट काय आहे तर हे समजून घेणं की जेव्हा जमीन म्हणजे कमजोर असते किंवा बांधकामासाठी अवघड असते तेव्हा सुरक्षित आणि मजबूत बांधकाम कसं उभं करायचं. मोठ्या इमारती, पूल, एवढा मोठा भार ती जमीन कशी पेलते हे आपण जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की खोल पाया फक्त कमजोर जमिनीसाठी नाही तर भूकंप प्रवण क्षेत्रात किंवा जिथे पाण्यामुळे जमिनीची धूप होते ना तिथे पण खूप महत्वाचे ठरतात. विचार करा, जमिनीचा वरचा थर भुसभुशीत असेल किंवा पाणी खूप वर असेल, नाहीतर एखाद्या उंच इमारतीचा प्रचंड भार. अशा वेळी साध्या पायावर अवलंबून नाही राहू शकत. अगदी बरोबर. तिथेच खोल पायांची गरज भासते. हे पाया म्हणजे कसं, त्या मोठ्या स्ट्रक्चरचे पायच आहेत जणू. ते भार खोलवर जिथे मजबूत थर आहे म्हणजे खडक किंवा घट्ट माती तिथपर्यंत पोचवतात. हे मुख्यतः दोन प्रकारे होतं. एक म्हणजे एंड बिअरिंग, म्हणजे पायाचं टोक थेट खालच्या मजबूत थरावर टेकवायचं. भार सरळ खाली जातो. आणि दुसरी पद्धत आहे स्किन फ्रिक्शन. स्किन फ्रिक्शन म्हणजे त्वचेचं घर्षण? हो, तसंच काहीचं. म्हणजे पायाच्या बाजूला जी माती असते ना तिच्यासोबत घर्षण होतं. त्या घर्षणातून पण भार पेलला जातो. अनेकदा कसं होतं, हे दोन्ही एकत्रच काम करतात, एंड बिअरिंग आणि स्किन फ्रिक्शन. अच्छा, म्हणजे फक्त खाली आधार नाही तर बाजूने पण पकड मिळते. हे तर खूपच प्रभावी वाटते. आणि हे बनवतात कशापासून? मटेरियल काय वापरतात? नक्कीच काहीतरी खूप मजबूत असणार. हो, नक्कीच. सगळ्यात जास्त वापरतात कॉन्क्रीट आणि स्टील. कॉन्क्रीट कसं टिकाऊ आहे, मजबूत आहे. स्टील तर प्रचंड भार घेऊ शकतं. पण स्टीलला एक धोका असतो, गंजाचा. विशेषतः खारं पाणी किंवा दमट हवामान असेल तर काळजी घ्यावी लागते. आणि लाकूड ते पण वापरतात का? पूर्वी वापरायचे, आता खूप कमी, म्हणजे काही विशिष्ट परिस्थितीतच. पण मुख्यतः कॉन्क्रीट आणि स्टील. आणि हे पाया जमिनीत बसवतात कसे? म्हणजे काय पद्धती आहेत? दोन मुख्य पद्धती आहेत. एक आहे ड्रिव्हन पाईल्स, म्हणजे तयार पाईल्स असतात. ते मोठ्या हातोड्याने किंवा व्हायब्रेटरने जमिनीत ठोकत खाली घालतात. ठोकत घालतात म्हणजे आवाज आणि कंपन खूप असणार. हो, खूप. आवाज पण खूप होतो आणि जमिनीला हादरे पण बसतात. शहराच्या मध्यभागी वगैरे हे काम करणं थोडं त्रासदायक होऊ शकतो आजूबाजूला. हो ना, आजूबाजूच्या इमारतींना लोकांना त्रास होईल. मग दुसरा काय पर्याय आहे? दुसरा पर्याय आहे बोर पाईल्स, किंवा त्याला ड्रिल्ड शाफ्ट्स पण म्हणतात. यात काय करतात, आधी मशीनने जमिनीत एक मोठं गोल छिद्र करतात, म्हणजे खड्डाच म्हणा ना. मग त्यात स्टीलची जाळी सोडतात मजबूतीसाठी आणि मग वरून कॉन्क्रीट भरतात. अच्छा, म्हणजे जागेवरच तयार करतात पाया. अगदी जागेवरच. यात आवाज आणि कंपने खूप कमी होतात. त्यामुळे शहरांमध्ये किंवा जिथे आजूबाजूला संवेदनशील बांधकाम आहेत तिथे ही पद्धत जास्त वापरतात. म्हणजे ही पद्धत जास्त चांगली वाटते आवाजाच्या दृष्टीनं. पण यात काही आव्हानं असतील. आव्हान म्हणजे कसं, याची गुणवत्ता जागेवरच्या कामावर खूप अवलंबून असते. म्हणजे कॉन्क्रीट व्यवस्थित भरलं गेलंय का, माती कोसळली नाही ना, यावर लक्ष ठेवावं लागतं. बरोबर. दोन्ही पद्धतींचे आपापले फायदे तोटे आहेत. पाया बसवला पण तो खरंच काम करतोय की नाही हे कसं तपासणार? लोड घेणार की नाही? अत्यंत महत्वाचा प्रश्न. त्यासाठी लोड टेस्ट करतात. म्हणजे पायावर हळूहळू नियंत्रित पद्धतीनं वजन टाकून बघतात की तो किती भार सहन करू शकतो. आणि दुसरी असते इंटिग्रिटी टेस्ट. इंटिग्रिटी टेस्ट म्हणजे पायामध्ये आत काही भेगा नाहीत ना, किंवा कॉन्क्रीट सगळीकडे व्यवस्थित भरलं गेलंय ना, हे तपासतात. ध्वनी लहरी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरून. यामुळे खात्री होते की पाया मजबूत आणि सलग आहे. सुरक्षितेसाठी हे खूप गरजेचं आहे. आणि यात काही नवीन तंत्रज्ञान येते का? भविष्य काय आहे याचं? हो, आता स्मार्ट पाईल्सवर काम सुरू आहे. म्हणजे पाईल्समध्ये सेन्सर्स बसवलेले असतात. ते पायावर किती भार येतोय, त्याची स्थिती कशी आहे, याची रिअल टाईम माहिती देतात. हे खूप उपयुक्त ठरू शकतं भविष्यात. वाह, हे तर खूपच छान आहे. हे झालं खोल पायांबद्दल. पण समजा खोल पाया नाही घालायचा किंवा त्याऐवजी जिथे बांधकाम करायचंय तिथलीच माती जर आपण मजबूत केली तर? म्हणजे इथेच मृदा स्थिरीकरण किंवा सॉइल स्टेबिलायझेशन येतं, बरोबर? अगदी बरोबर. काही वेळा खोल पाया घालणं शक्य नसतं किंवा खूप खर्चिक असतं.
अशा वेळी तिथल्याच कमकुवत मातीचे गुणधर्म सुधारून तिला बांधकामासाठी सक्षम बनवणं हा एक चांगला उपाय आहे. यालाच मृदा स्थिरीकरण म्हणतात. जणू काही आपण मातीलाच एक प्रकारचं अपग्रेड देतोय. म्हणजे मातीलाच मजबूत करायचं. हे कसं करतात? काय पद्धती आहेत? हे भौतिक पद्धतीने किंवा रासायनिक पद्धतीने करता येतं. उद्देश काय तर मातीचे कण एकमेकांना घट्ट चिकटून राहावेत किंवा मातीतलं अतिरिक्त पाणी काढून टाकून तिला घट्ट करावं. ऐकलंय की यात सिमेंट किंवा चुना वगैरे वापरतात. हो, ती झाली रासायनिक पद्धत, केमिकल स्टेबिलायझेशन. यात सिमेंट, चुना किंवा फ्लाय ॲश म्हणजे राख यांसारखे पदार्थ मातीत मिसळतात. हे पदार्थ मातीच्या कणांना एकत्र बांधून ठेवतात. त्यामुळे मातीची ताकद वाढते, ती कठीण होते. चुना विशेषतः चिकण मातीसाठी म्हणजे क्ले सॉइलसाठी खूप चांगला काम करतो. अच्छा. आणि कधी कधी ती प्लास्टिक सारखी जाळी पण वापरतात ना, जमिनीवर पसरलेली दिसते. ती काय असते? त्याला जिओग्रिड म्हणतात. ती पॉलिमरची बनवलेली एक मजबूत जाळी असते. ती मातीच्या थरांमध्ये पसरवतात. याने काय होतं, मातीला ताण सहन करायला मदत मिळते. म्हणजे जसं कॉन्क्रीटमध्ये आपण स्टील वापरतो ना, तसंच काहीसं. विशेषतः दाणेदार मातीसाठी म्हणजे ग्रॅन्युलर सॉइलसाठी हे खूप प्रभावी आहे. रस्ते, रेल्वे ट्रॅक किंवा उतारावर भिंती बांधताना याचा खूप उपयोग होतो. मातीला सरकण्यापासून किंवा खचण्यापासून थांबवते. म्हणजे आतून एक मजबूती मिळते मातीला. अगदी. याशिवाय अजूनही पद्धती आहेत. जसं की मेकॅनिकल स्टेबिलायझेशन म्हणजे रोलरनं दाबून माती घट्ट करणे, कम्पॅक्शन, आणि ड्रेनेज म्हणजे मातीतलं अतिरिक्त पाणी काढून टाकणे. कारण जास्त पाण्यामुळे पण माती कमकुवत होते. म्हणजे मृदा स्थिरीकरणामुळे अनेक फायदे आहेत. एकतर खर्च वाचू शकतो खोल पायांच्या तुलनेत, आणि दुसरं म्हणजे खराब माती काढून चांगली माती आणायचा त्रास आणि खर्च वाचतो. नैसर्गिक साधनसंपत्तीची पण बचत होते. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पायाभूत सुविधा जसे रस्ते, धरणं, इमारती या अधिक सुरक्षित आणि टिकाऊ होतात. भविष्यात तर यात आणखी प्रगती अपेक्षित आहे. पर्यावरणपूरक बाइंडर्स म्हणजे सिमेंट किंवा चुन्याऐवजी पर्यायी नैसर्गिक वस्तू वापरणं, नॅनो टेक्नॉलॉजी वापरून मातीचे कण अजून चांगल्या प्रकारे बांधणं, आणि अगदी बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जीवाणू वापरून माती मजबूत करणं, यावर संशोधन सुरू आहे. म्हणजे नैसर्गिक पद्धतीने माती सुधारण्यावर भर असेल. हो, अधिक टिकाऊ आणि पर्यावरणस्नेही पद्धती शोधण्याकडे कल आहे. तर आज आपण पाहिलं की खोल पाया आणि मृदा स्थिरीकरण या भूअभियांत्रिकी तंत्रज्ञानामुळे कितीही कठीण किंवा कमजोर जमीन असली तरी त्यावर मजबूत आणि सुरक्षित बांधकाम करणं शक्य होतं. खरंच आधुनिक जगाच्या उभारणीत या जमिनीखालच्या तंत्रज्ञानाचं योगदान खूप मोठं आहे, नाही का? अगदी. आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपण जमिनीखाली बांधकाम तंत्रज्ञान सुधारण्यावर तर लक्ष केंद्रित करतोच आहोत, पण पर्यावरणाचा विचार करता याच ज्ञानाचा वापर करून म्हणजे जमिनीच्या गुणधर्मांची आपल्याला जी खोल समज आली आहे त्याचा वापर करून जमिनीवरच्या बांधकामांचा पर्यावरणावरचा परिणाम आपण कमी करू शकतो का? कदाचित कमी संसाधनांमध्ये किंवा जमिनीचा कमीत कमी वापर करून अधिक टिकाऊ बांधकाम करण्याचे मार्ग यातून मिळू शकतील. यावर नक्कीच विचार करायला हवा.